नमस्कार, मी मयुरा तुम्हा सर्वांचं आपल्या कुकीत मराठी चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. तर दिवाळी म्हटले की भाजणीची चकली ही आलीच. तर इथे मी या कपांचा वापर करत आहे. कोणत्याही व्हिडिओत मी याच कपांचा नेहमी वापर करते. हा 250 मिलीचा कप आहे. त्यानुसार हे दुसरे राहिलेले कप आहेत. तुम्ही तुमच्याकडे जर का असेल तर तुम्ही असा 250 मिलीचा कप वापरू शकता किंवा मग रोजच्या वापरातली अशी एक वाटी घेऊन ती वापरू शकताय. आता सगळ्यात आधी आपल्याला इथे 2 कप तांदूळ काढून घ्यायचे आहेत. हा झाला दुसरा कप. तर या चकलीसाठी तांदूळ कोणता वापरायचा, तर तुम्ही एकतर बासमती, कोलम किंवा मग सोना मसुरी तांदूळ वापरू शकताय किंवा साध्यातला साधा तांदूळ म्हटलात तर रेशनचा तांदळाचे देखील चकल्या खूप सुंदर तयार होतात. पण तुम्ही इंद्रायणी तांदूळ या चकलीसाठी वापरू नका, नाहीतर मग चकल्या ह्या मऊ पडतात. तर आता या तांदळात आपल्याला पाणी ओतायचं आहे. भरपूर सारं आपण पाणी ओतायचं आणि तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ अगदी धुवून घ्यायचे आहेत. तांदळाच्या वर असा जो पांढरा थर तयार होतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे. तो एक्स्ट्राचा स्टार्च असतो. तर इथे आता हे तांदूळ अगदी स्वच्छ धुवून आपण छान निथळून घेतलेत. एक 5 मिनिटं आपण असंच याला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला एका सुती कपड्यावर काढून घ्यायचं. यानंतर आपल्याला 1 कप हरभऱ्याची डाळ एक भांड्यात काढून घ्यायची आहे. 2 कप तांदळासाठी आपल्याला 1 कप हरभऱ्याची डाळ लागेल. आता या हरभऱ्याच्या डाळीत आपल्याला पुन्हा भरपूर सारं पाणी ओतायचं आहे आणि ही डाळ देखील आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. तर इथे आता ही हरभऱ्याची डाळ आपण अगदी स्वच्छ धुवून याला छान आपण निथळत ठेवायचं. एक 5 मिनिटं आपण याला असंच बाजूला ठेवून देऊयात. आता इथे मी मूग डाळ साधारण एक पावटी घेतली आहे. तर ही मूग डाळ देखील आपल्याला अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर इथे आता ही मूग डाळ देखील आपण स्वच्छ धुवून घेतली आणि याला पण आपण 5 मिनिटे असंच बाजूला ठेवून देऊयात. आता यानंतर आपण उडदाची डाळ साधारण एक पाव कप आपण इथे वापरत आहोत. यालाही आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एक 5 मिनिटे आपण याला निथळून ठेवूयात. आता इथे आपण एक सुती कापड पसरवून घेतलं. आता यावर आपण हे तांदूळ पसरून घ्यायचे आहेत. यानंतर आता आपण बाकीच्या राहिलेल्या डाळी पण आपण पसरून घ्यायचे आहेत. तर इथे आता तांदळासोबतच आपण घेतलेल्या सगळ्या डाळी आपण पसरून घेतलेत. आता या सगळ्या डाळीने तांदळाला आपण घरीच आपण एक 2 ते 3 तास सावलीतच आपण सुकून घ्यायचं. साधारण एक 2 ते 3 तास झालेत आणि तुम्ही धान्य बघू शकताय. छान सुकलेले दिसत आहेत. आता यानंतर आपण धुवून सुकून घेतलेले सगळे धान्य आपण छान भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी आता एक स्टीलची जाडबुडाची कढई वापरत आहे. यात आता आपण हे धुवून सुकवलेले तांदूळ यात घालायचे आहेत आणि याला आपण खमंग भाजून घ्यायचं आहे. एक लक्षात घ्या, जर का तुमची भाजणी खमंग भाजली गेली तरच तुमची चकली छान कुरकुरीत तयार होते. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक ही भाजणी भाजून घ्यायची आहे. तर हे तांदूळ आपल्याला मंद आचेवर अगदी खमंग याचा सुगंध सुटेपर्यंत आपण याला छान परतत राहायचं. तर इथे आता हे तांदूळ आपण अगदी खमंग भाजून घेतलेत. साधारण एक 10 मिनिटे आपण याला खमंग भाजून घेतलं. या तांदळाचा रंग थोडासा बदललेला असतो. आता याला आपण बाहेर काढून घ्यायचं. हे तांदूळ काढण्यासाठी इथे मी एक सुती कापड ठेवलं होतं. या कापडावर आपल्याला हे तांदूळ काढून घ्यायचे आणि छान आपण पसरून घ्यायचे. तर अशी कापडावर भाजणी पसरवण्याची टिप जी आहे तर ती मला एका व्ह्यूअरने चकली भाजणीच्या व्हिडिओच्या खाली दिली होती. आता याच भांड्यात आपण ही धुवून सुकवलेली चणा डाळ आपण काढून घ्यायची आहे. हरभऱ्याची डाळ आपण काढून घ्यायची आणि याला देखील आपण खमंग भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता ही डाळ देखील आपण अगदी खमंग भाजून घेतली आहे. याचा रंग तुम्ही बघू शकताय. आता याला पण आपण तांदळाबरोबरच या सुती कपड्यावर पसरून घ्यायचं. तर उडदाची आणि मुगाची डाळ या आकाराने दोन्हीही सारख्याच असतात, त्यामुळे याला आपण एकत्र भाजायला घ्यायचं. दोन्ही डाळी भाजण्यासाठी साधारणपणे तेवढाच वेळ लागतो, म्हणून आपण एकत्र याला भाजायला घ्यायचं आणि याला देखील आपण अगदी खमंग भाजून घेऊयात.
तर ही मुगाची आणि उडदाची डाळ देखील खमंग भाजली आहे. तर या ठिकाणी भाजणी तुम्ही बघू शकताय. आपण एका कपड्यावर पसरून घेतली आहे. आता त्याच कढईत आपल्याला पाव कप धने भाजायला घ्यायचे आहेत. या ठिकाणी धने देखील अगदी खमंग भाजलेत. धने जिऱ्यापेक्षा थोडेसे जास्त घालायचे, त्यामुळे चकली खूप टेस्टी होते. जिरे जर का तुम्ही जास्त वापरलात तर मग चकली ही कडवट होऊ शकते. आता त्याच गरम कढईत आपण 1 टेबलस्पून जिरे घालायचे आहेत. साधारण एक 8 ते 10 ग्रॅम असतील. तर इथे आता हे जिरे देखील अगदी खमंग भाजले. याला देखील आपण बाहेर काढून घ्यायचं. आता यानंतर इथे मी अर्धा कप पोहे या भांड्यात काढून घेत आहे. वजनी 50 ग्रॅम होतील. तर इथे आता हे पोहे आपण छान कुरकुरीत होईपर्यंत आपण याला परतून घेतलं. आता याला देखील आपण बाजूला काढून घ्यायचं आहे. तर इथे आता ही भाजणी आपण एका ताटात काढून घेतली आहे. आता यात आपल्याला शेवटी अर्धा कप फुटाण्याची डाळ काढून घ्यायची आहे, ज्याला डाळवं देखील असं म्हटलं जातं. फुटाण्याच्या डाळीमुळे ही चकली अतिशय छान होते. आता राहिलेले आपण हे धने आणि जिरे यात घालूयात. आणि इथे आता ही भाजणी आपली तयार झाली आहे. एकतर ही भाजणी तुम्ही घरघंटीवरून दळून आणू शकता, नाहीतर मग तुम्ही घरी मिक्सरवर किंवा मग कॉफी ग्राइंडरवर याला बारीक दळू शकताय. तर इथे आता हे चकलीचं पीठ तयार आहे. तुम्ही बघू शकताय अगदी छान आपलं बारीक आहे. आता याच्या आपण पटकन चकल्या तयार करायला घ्यायच्या आहेत. आता आपण चकलीचं पीठ मळायला सुरुवात करूयात. यासाठी इथे मी 2 कप चकली भाजणी घेतली आहे. 2 कप म्हणजेच जवळपास ही 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतकी भाजणी तयार होते. आता सगळे आपण मसाले घालायचे आहेत. जसं की इथे मी पाव टीस्पून हळद आणि पाव टीस्पून हिंग घेतला. हळद थोडीशी आपल्याला कमीच वापरायची आहे, जेणेकरून चकली मग काळी पडणार नाही. आता इथे मी अर्धा टेबलस्पून लाल तिखट घेतलं. हे तिखट थोडंसं जास्त तिखट आहे, त्यामुळे इथे मी थोडं कमी वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरू शकताय. आता इथे 1 टेबलस्पून पांढरे तीळ यात घालत आहे. यानंतर आपल्याला ओवा हातावर थोडासा क्रश करून घालायचा. यानंतर आता इथे पाव टीस्पून कलोंजी घालत आहे. कलोंजी हे ओव्याचंच काम करतं, त्यामुळे तुमच्याकडे जर का नसेल तर तुम्ही सरळ स्किप करू शकताय. आता चवीनुसार यात मीठ घालायचं आहे आणि सगळी जिन्नस आपण थोडीशी एकसारखी करून घ्यायची आहेत. 2 कप पिठासाठी आपल्याला बरोबर 2 टेबलस्पून तेल हे इतकेसे पुरेसे होते. याचा आता आपण कडकडीत मोहन करून यात घालायचं आहे. तर इथे आता आपण 2 कप भाजणीसाठी बरोबर 2 टेबलस्पून तेलाचं मोहन आपण गरम करून घेतलं. आता हे पिठात घालायचं आणि आता हे तेल आपल्या पिठात छान मिक्स करून घ्यायचं आहे. तेल आपल्याला जास्त वापरायचं नाही, नाहीतर मग चकली तेल जास्त शोषून घेते आणि ती परिणामी तेलकट होते. आता यानंतर आपण साध्या पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं करत यात पाणी ओतायचं आणि आता आपण हे घट्टसर याचं पीठ मळून घ्यायचं. आता इतकं हे आपण घट्टसर पीठ मळून घेतलं. यापेक्षा जास्त आपण घट्टसर पीठ मळणार नाही आहोत, नाहीतर मग ती चकली करतानाच तुटते. आणि समजा तुमची चकली जर का करताना तुटायला लागली तर समजायचं आपण हे पीठ घट्टसर झालं. तर आपण यासाठी काय करायचं की आपण पुन्हा पाण्यात या हात बुडवायचा आणि हे पीठ पुन्हा आपण छानसं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही चकली करू शकताय. आणि जर का तुमची चकली तेलात विरघळायला लागली तर तुम्ही या पिठात गव्हाचं पीठ आणखीन ॲड करून पीठ मळून मग त्याची तुम्ही चकली करू शकताय. तर हे पीठ मळण्यासाठी इथे तुम्ही बघू शकता 1 ते 2 टेबलस्पून पाणी या कपात राहिलं आहे, नाहीतर सगळा संपूर्ण कप आपण इथे वापरला. आता या पिठाचा आपण एक मध्यम आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. साधारण असा. आता इथे मी हा साचा वापरत आहे. साच्याला आतून तुम्ही तेल किंवा पाण्याचा हात फिरवू शकताय. आता या काटेरी साच्याचा आपण हा प्लेन भाग जो आहे तर तो आपण आत असा करायचा आणि या खडबडीत जो भाग असतो तर तो आपण वर ठेवायचा आहे. आता हे बंद करून घ्यायचं. आणि आता इथे मी हे पीठ भरून घेत आहे.
आणि आता लगेचच आपण चकल्या करायला सुरुवात करूयात. तर सुरुवातीचा वेढा आपण अगदी जवळजवळ लावून घ्यायचा आहे आणि बाकीचे वेढे आपण एकमेकाला चिकटवून अगदी व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आणि शेवटचं हे टोक आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे. तर इथे चकली तुम्ही बघू शकताय किती सुंदर काटेरी चकली तयार झाली आहे. याच पद्धतीने आपण बाकीचे चकल्याही करून घ्यायचे आहेत. तर हे असे वेढे एकमेकाला चिकटवून घेतलात की मग ती चकली अतिशय आकर्षक आणि सुबक अशी दिसते. तर बघू शकताय चकली कुठेही तुटलेली नाहीये. आता इथे मी कढई थोडंसं तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तेल कितपत तापले पाहण्यासाठी आपण पिठाचा एक छोटासा गोळा तेलात टाकून बघायचा. तर हा गोळा पटकन वर येताना दिसतो. याचाच अर्थ हे तेल या चकलीसाठी आपला तयार आहे. आता तेलात आपण पटकन चकली टाकून घेऊयात. सुरुवातीला मी 2 चकली इथे टाकत आहे. आधी बघायचे आपण की चकली तयार होते की नाही व्यवस्थित. तर इथे आता हे साधारण आपण 2 मिनिटे तर या चकलीला पण हात अजिबात लावलेला नाहीये. ही चकली पलटण्यासारखी झाली आहे. आता याला आपण पटकन पलटून घेऊयात. मध्यम आचेवर या चकल्या आपण तळून घ्यायच्या आहेत. तर इथे आता ही चकली छान तळी गेली आहे. तर तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल की आधीपेक्षा हे बुडबुडे कमी झालेत आणि चकली तळायला गेली. याचाच अर्थ ही चकली आपली अगदी छान तळून तयार आहे. आता आपण या चकलीला पटकन बाहेर काढून घ्यायचं. याच पद्धतीने आपण बाकीचे चकल्याही तळून घ्यायचे. तर सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे. म्हणजे मध्यमपेक्षा आपण थोडीशी वाढवायची आणि त्या एकदा सेट झाल्या की मग थोडीशी फ्लेम तुम्ही कमी करू शकता. आता या चकल्या पलटण्यासारख्या झालेत. याला आपण पलटून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची. इथून पुढे आपण मध्यमपेक्षा थोडीशी कमी आणि मंदपेक्षा थोडीशी जास्त ठेवून या चकल्या आपण तळून घ्यायच्या आहेत. जेणेकरून या चकल्या खूप मस्त कुरकुरीत तयार होतील. तर इथे तुम्ही बघू शकता ही चकली तळायला गेली आहे. याचाच अर्थ ही चकली खूप सुंदररित्या आपण तळून घेतली आहे. आता आपण तेलातून अगदी व्यवस्थितरित्या आपण याला गाळून घ्यायचं आणि एखाद्या टिश्यू पेपरवर याला ठेवून द्यायचं आहे. तर इथे आता या चकल्या तयार झालेत. तर बघू शकताय अगदी सुंदर यावर काटे आलेले दिसत आहेत. काटेरी चकली तयार झाली आहे. आता यातली एक चकली तुम्हाला मी ब्रेक करून दाखवते. तर व्हिडिओ दिलेल्या टिप्स सहित या भाजणीच्या चकल्या तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. आपल्या कुक विथ मराठी चॅनलला जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा. तर पुन्हा आपण भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.